शिवरात्री आहे म्हणजे महाशिवरात्रीचं दर्शन तर घ्यायलाच पाहिजे, म्हणजेच महादेवाचं दर्शन तर घ्यायलाच पाहिजे. तर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो ब्रह्मा विष्णू महेश यांचं दर्शन घ्यायला. तर खूप सुंदर मंदिर आहे आमच्या इथे, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच होतं. ते दर्शन घेऊन आम्ही परत सुळेभाऊच्या महालक्ष्मीला आलेलो होतो, कारण सुळेभाऊच्या महालक्ष्मीला मग परत नंतर यायचं होत नाही, कारण यांना पण सुट्टी नसते. त्यामुळे हे म्हणले की आता आहे सुट्टी आणि महाशिवरात्रीसुद्धा आहे, तर सगळ्याच मंदिरांना जाऊन येऊया, म्हणून आईचं सुद्धा दर्शन घ्यायला आलो. आईसाठी जो हार वगैरे घेतला होता, तो हार वगैरे घेऊन ओटी वगैरे घेऊन आम्ही मंदिरात आलो. मंदिरात आल्यानंतर फारशी अशी गर्दी नव्हती. तेल तर मी घरूनच आणलेलं होतं, तेल घातलं देवाला आणि जे तिथे पुजारी दादा होते त्यांना हार वगैरे ओटी वगैरे दिली. देवीची अशी छान असे देवाच्या पाया पडलं आणि खूप सुंदर देवीची मूर्ती आहे. देवीकडे बघून खूप मन प्रसन्न होतं. पायातून सगळं पडून आम्ही तिथून परत तिथेच थोडा वेळ बसलो. तिथेच खूप मोठं मंदिर आहे आणि थोडं फोटोशूट वगैरे केलं होतं. तिथंच रिद्दूचं खेळणं देखील चाललेलं होतं, कारण हे म्हणले की थोडा वेळ बसूया, आलोच आहोत तर, आणि गर्दीसुद्धा नव्हती म्हणून आम्ही पण बसलो होतो. तर तोपर्यंत आम्ही फोटो तेन काढते, तोपर्यंत रिद्दूचं बघा इथं कसं मस्ती चालल्या, इकडं तिकडं चढायचं, उड्या मारायचं, हे सगळं तिचं चाललेलं असतं, इकडं तिकडं पळायचं. आणि तोपर्यंत आमचे महाराज बघा कसे बसलेले आहेत. तर आमच्या महाराजांना शर्टसुद्धा खूप छान दिसतोय, मला खूप जास्त आवडला. दोघांनीसुद्धा सेम शर्ट घातलेला होता. खूप दिवस झाले शर्ट घेऊन आलेले होते, पण शर्ट काही घालणं होतच नव्हतं. तर आज त्यांनी दोघांनीसुद्धा सेम शर्ट घातलेला होता. तर मी तर आउटफिट चांगला घातलेला होता, पण कमी होती ती फक्त गजऱ्याची. तर तिथे काकासुद्धा आले आणि गजरा घेतला, यांनी मला गजरा घेऊन दिला. तर भेटूया